This conference will now be recorded. अद्य सोमवासरः अथवा इन्दुवासरः पौषशुद्ध द्वादशी दिनांक 25 जानेवारी 2021 पातंजल योग सूत्र मैत्रीकरणामुदितोपेक्षाणां सुखदुःखपुण्यापुण्यविषयाणां भावनातिष्ठित प्रसादनम् मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम् अपि स्वशक्त्या तपसि प्रवर्तसे शरीरमाद्यं खलु धर्मसाधनं विक्तनिष्ठिकाधिष्ठितकालिदासो यदुक्तवान् तत् अहमत्र वक्ष्ये उद्दिष्टमायुर्वेदस्य स्वस्थस्य स्वास्थ्यरक्षणम् आतुरे रोगमुक्तिश्च द्वयमेतत् प्रयुज्यते योगशास्त्रे धुना किन्तु न तस्य प्रयोजनम् वयोर्मोक्षप्राप्तिः स्यात् योगो मोक्षप्रवर्तकः स्वास्थ्यं च रोगमुक्तिश्च मोक्षप्राप्तिस्तथैव च सम्यगध्ययनेनैव आयुर्योगस्य तद्भवेत्। पातंजल योग सूत्राणि प्रथमोऽध्यायः समाधिपादः अथ योगानुशासनं योगश्चित्तवृत्तिनिरोधः तदा दृष्टिस्वरूपेव स्थानं वृत्तिसारूप्यमितरत्र तत्रयः पञ्चतयः क्लिष्टाः प्रमाणविपर्ये विकल्पनिद्रास्कृतयः प्रत्यक्षानुमानागमाः प्रमाणानि विपर्य मिथ्याज्ञानं तद्रूपप्रतिष्ठम् शब्दज्ञानानुपाती वस्तुशून्यो विकल्पः अभावप्रत्यालम्बना वृत्तिर्निद्रा अनुभूतविषयासम्प्रमोषः स्मृतिः अभ्यासवैराग्याभ्यां तन्निरोधः तत्र स्थितौ यत्नोऽभ्यासः तत् दीर्घकालनैरन्तर्य सत्कारा सेवितो दृढभूमिः दृष्टानुश्रविकविषयवितृष्णस्य वशीकारसंज्ञा वैराग्यं तत्पुरं पुरुषख्यातिर्गुणवैतृष्ण्यं वितर्कविचारानन्दास्मितारूपानुगमात् सम्प्रज्ञातः विरामप्रत्ययाभ्यासपूर्वः संस्कारशेषोऽन्यः बहुः प्रत्ययो विदेहः प्रकृतिमयानां श्रद्धा वीर्यस्फुटसमाधिप्रज्ञापूर्वकतरेषां तीव्रसंवेगानाम् आसन्नः मृदुमध्यादिमात्रत्वात् ततोऽपि विशेषः ईश्वरप्रणिधानात्मा क्लेशकर्मविपाकाशयैरपरामृष्टः पुरुषविशेष ईश्वरः तत्र निरतिशयं सार्वज्ञबीजं स पूर्वेषामपि गुरुः कालेनानवच्छेदात् तस्य वाचकः प्रणवः तद्गतस्तदर्थभावनं ततः प्रत्यक्केतनाधिगमोऽप्यन्तरायाभावश्च व्याधिस्थान संशय प्रमादालस्याग्रतिभ्रान्तिदर्शनालब्धभूमिकत्वानवस्थितत्वानि चित्तविक्षेपास्ते अन्तरायाः दुःखदौर्मनस्याङ्गमेषयत्वश्वास प्रश्वासाविक्षेपसहदुरः तत्प्रतिषेधार्थमेकतत्वाभ्यासः मैत्री करुणा मुदितोपेक्षाणां स्वदुःखपुण्यापुण्यविषयाणां भावनातश्चित्तप्रसादनं प्रच्छर्दनविधारणाभ्यां वा प्राणस्य विषयवती वा प्रवृत्तिरुत्पन्ना मनसस्थितिनिबन्धिनी विशोका वा ज्योतिष्मति वीतरागविषयं वा चित्तं स्वप्ननिद्राज्ञानालम्बनं वा यथा विमतध्यानाद्वा परमाणुपरममहत्त्वान्तोऽस्य वशीकारः क्षीणवृत्तिरभिजातस्यैव मणेर्गृहीतृग्रहणग्राह्येषु तत्तदञ्जनता समापत्तिः तत्र शब्दार्थज्ञानविकल्पैः सङ्कीर्णा सवितर्का समापत्तिः स्मृतिपरिशुद्धौ स्वरूपशून्यैवार्थमात्रनिर्भासा निर्वितर्का एतयैव सविचारा निर्विचारा च सूक्ष्मविषया व्याख्याता सूक्ष्मविषयत्वं च आलिङ्गपर्यवसानं ता एव सबीजसमाधिः निर्विचारवैशारद्यध्यात्मप्रसादः ऋतम्भरा तत्र प्रज्ञा श्रुतानुमानप्रज्ञाभ्याम् अन्यविषया विशेषार्थत्वात् तद्य संस्कारोऽन्यसंस्कारप्रतिगन्ति तस्यापि निरोधे सर्वनिरोधात् निर्वीरः समाधिः इति पतञ्जलि विरचिते योगसूत्रे प्रथमः समाधिपादः। मैत्री करुणा मुदितोपेक्षाणां स्वदुःखपुण्यापुण्यविषयाणां भावनातश्चित्तप्रसादनम् यस्य चित्तस्य अवस्थितस्य इदं शास्त्रेण परिकर्म निर्दिश्यते तत्कथम् मैत्री करुण मुदितोपेक्षाणां स्वदुःखपुण्यापुण्यविषयाणां भावनातश्चित्तप्रसादनम्। तो जो अवस्थित इस प्रकार का चित्त है ये
शास्त्र दृष्टि परिकर्म उसके बारे में बताया जाता है। वो कैसे? तो मैत्री करुणा मुदित उपेक्षाणाम सुख दुख पुण्य विषयाणाम। सो सुख दुख पुण्य विषय जिनको मैत्री करुणा मुदित उपेक्षा ये भावना ये होती है, या इन भावनाओं से चित्त प्रसादन, चित्त का प्रसाद निर्माण होना। तत्र सर्व प्राणेषु सुख संभोगापन्नेषु मैत्री भावयेत्। जो जिनको सुख मिल रहा है, सभी प्राणियों के बारे में मैत्री की भावना करे। दुखितेषु करुणा, दुखित जो है उनके करुणा, उनमें करुणा की भावना करे। पुण्यात्मकेषु मुदिताम, जो पुण्यात्मक इस प्रकार के हैं उनमें आनंद या मुदित इस प्रकार की भावना करे। अपुण्यशीलेषु उपेक्षा, और जो पाप कर्म में रत है या अपुण्यशील है उनमें उपेक्षा, उनकी उपेक्षा करे। एवं अस्य भावतः शुक्लो धर्म उपजायते। तो इस प्रकार की भावना करने वाले का शुक्ल धर्म उत्पन्न होता है। ततश्चित्तम प्रसीदति, तो चित्त तो उसके बाद चित्त प्रसन्न हो जाता है। प्रसन्नम एकाग्रम स्थितिपदम करते, और वो फिर प्रसन्न एकाग्र इस प्रकार की स्थिति को अवस्था को प्राप्त कर लेता है। तो इसके बारे में कोल्लटकर जी ने काफी विस्तृत विवरण इस प्रकार का किया है। तो चित्त विक्षेप और उनके उपद्रव, तो ईश्वर प्रणिधान ये जो बताया गया है उसके एक साधन इस प्रकार का। और फिर प्रतिषेधार्थ एक तत्वाभ्यास, इन विक्षोभन के प्रतिषेध के लिए एक तत्वाभ्यास, ये भी एक सूत्र बताया। और उसी को आगे बढ़ाते हुए मैत्री करुणा मुदितोपेक्षाणाम सुख दुख पुण्य विषयाणाम, सुख दुख पुण्य जो विषय है उनके बारे में मैत्री करुणा मुदिता उपेक्षा, इनके द्वारा, इन भावनाओं के द्वारा चित्त प्रसादन करे। ये सूत्र इस प्रकार का आता है। मराठीमध्ये करणार, येस चालेल। मध्ये विसरलो आता, पण मराठीत करतोय तेव्हा आता मराठीच करायला काही अडचण असणार. तर एकतत्वाभ्यास सर्वसामान्य उपाय म्हणून सांगितला, आणि आता विक्षेप आणि उपद्रव यांच्या निरसनार्थ विशेष उपाय पुढे 33 ते 38 या सूत्रात सांगितले आहेत. त्यातला विक्षेप, व्याधी हा विक्षेप आणि दुःखा उपद्रव या जोडीचे निरसन एकतत्वाभ्यासाने कसे होते याचे विवरण मागे करून झालं असणार स्वरूपाचं. याच उपायाने पुढे त्यानादि अनवस्थित तत्वांत 8 विक्षेपांचे आणि दुःख धर्मनसते आदी प्रश्वासांत उपद्रवांचे निरसन होऊ शकत असले तरी साधकाच्या अधिकार भेदाने निरनिराळे उपाय सांगणे आवश्यक असल्याने या सूत्रात सांगितले आहे. जे तत्प्रतिषेधार्थ एकतत्वाभ्यास हे सुद्धा त्या सर्व विक्षेप आणि त्याच्याबरोबर असणारे उपद्रव यांचा विरोध करायला समर्थ असणाऱ्या अशा स्वरूपाचे आहे. तरी सुद्धा मैत्री करुणा मुदितोपेक्षाणाम हाही एक याच्यामध्ये वर्णन केलेला अशा स्वरूपाचा आहे. स्थानापासून भ्रांती दर्शनापर्यंतच्या विक्षेपांच्या समवेत दौर्मनस्य असतेच. हे विक्षेप आणि दौर्मनस्य हा उपद्रव चित्तात उत्पन्न झाल्यामुळे ज्या योगभूमीवर आरूढ व्हावे असा अभ्यासकाचा प्रयत्न असतो, त्या भूमीवर चित्त आरूढच होत नाही आणि मग अबद्ध भूमिकत्व हा विक्षेप उत्पन्न होतो. यदा कदाचित ते आरूढ झाले तरी ते स्थिर होऊ शकत नाही, म्हणजे अनवस्थितत्व हा दोष निर्माण. हे अलब्ध भूमिकत्व आणि अनवस्थितत्व हे दोन विक्षेप आणि दौर्मनस्य हा उपद्रव साक्षात समाधी विरोधी असल्याने त्यांचा प्रतिषेध झाला विना योगाभ्यास निष्प्रतिबद्धपणे होणे शक्य नसते. म्हणून अपेक्षित योगभूमीचा लाभ होण्यासाठी चित्तातील सोपद्रव विक्षेपास कारण असलेले रजस्तमोमूल यांचा निराश होऊन चित्त सत्वगुण प्रकर्षाने प्रसन्न होणे आवश्यक असते. चित्ताच्या या प्रसन्नतेसाठी
33 आणि 34 या दोन सूत्रात दोन उपाय सांगितले. त्यातील प्रकृत 33व्या सूत्रातील उपाय हा व्युत्थानकाली करायचा असतो. तर व्युत्थान काल आणि समाधी अवस्था अशा दोन खरं तर अवस्था राहतात. जेव्हा आपण समाधी अवस्थेमध्ये असतो तेव्हा हे विक्षेप खऱ्या अर्थाने फार त्रास देणारे वगैरे असे नसतात, पण तरीही खऱ्या अर्थाने समाधी अवस्था जर प्राप्त झाली नाही तर ते त्रासदायक ठरू शकतात. आणि म्हणून जेव्हा व्युत्थित दशा असेल तेव्हा त्याच्याविषयी विचार करून हे विक्षेप निर्माणच कसे होणार नाहीत अशी काळजी घेणं जास्त गरजेचं अशा स्वरूपाचं आहे. आणि चित्त प्रसादन जर झालं तर हे विक्षेप मुळात निर्माण होणार नाहीत आणि त्याच्याबरोबर असणारे उपद्रव निर्माण होणार नाही. आणि मग अलब्ध भूमिकत्व आणि अनवस्थितत्व हे जे काही दोष पुढे वर्णन केलेले आहेत किंवा विक्षेप असणाऱ्या स्वरूपाचे आहेत आणि त्याच्या जोडीला येणारा अशा स्वरूपाचं दौर्मनस्य हा उपद्रव. तर अलब्ध भूमिकत्व म्हणजे त्या ज्या योगभूमीवर आपल्याला आरूढ व्हायचंय त्या योगभूमीवरती आरूढच न होणं त्याला अलब्ध भूमिकत्व अशा स्वरूपाचं. आणि आरूढ झाल्यानंतरही तिथं स्थिरता प्राप्त न होणं हे अनवस्थितत्व अशा स्वरूपाचं म्हटलंय. आणि मग त्यातून दुःख किंवा दौर्मनस्य अशा स्वरूपाचे उपद्रव निर्माण होतात आणि हे सर्वच समाधी अवस्थेला मारक असणारे अशा स्वरूपाचे आहे. आणि म्हणून ज्यामुळे हे विक्षेप किंवा उपद्रव निर्माण होतात त्या मूळ राग आणि द्वेष यांच्या बाबतीमध्ये आम्ही मैत्री करुणा अशा स्वरूपाची जर केली तर त्या भावनेमुळे चित्त प्रसादन होतं आणि मग हे विक्षेप निर्माण होण्याचं कारण राहत नाही असं एकंदर तात्पर्य आहे. साधक सदा सर्व काल आसन स्थित होऊन योगाभ्यासात घडलेला असतो असं प्राथमिक अवस्थेत जरी शक्य नसले तरी तो कितीही योगैक निष्ठा असला तरी शौच स्नान भिक्षा निद्रा इत्यादी देहास आवश्यक असलेले व्यापार तरी त्यास करावेच लागतात. व्यापार चालले असताना म्हणजे प्रारब्धानुसार त्या साधकाचे आवश्यक असलेले जगत व्यवहार चालू असताना त्याने चित्ताच्या प्रसन्नतेसाठी कोणते साधन करावे सूत्रात सांगितलं. ते ही व्युत्थित दशा आहे. जे काही नित्य व्यापार त्याला करायला लागणार आहेत त्याच्यामध्ये शौच स्नान भिक्षा निद्रा असे त्यांनी आता त्याच्या संदर्भात वर्णन केलं. ही व्युत्थित अशा प्रकारची अवस्था अशा स्वरूपाची आहे. तर चित्ताच्या प्रसन्नतेसाठी कोणते साधन करावे प्रकृतीत सांगितले आहे. या साधना अनुष्ठानाने योग्याचे दोन प्रकारांनी हित होत असते. जगत व्यवहारात गेलेला काल जरी योगाभ्यासा व्यतिरिक्त गैरकार्यात गेला असे बाह्यतः दिसले तरी त्या काळात ते प्रकृतीत सांगितलेल्या उपायांचे अनुष्ठान केल्याने त्या वेळातही तत्वतः योगानुष्ठानच घडत असते. त्या खरं तर समाधी अवस्थेमध्येच योगाभ्यास घडून येत असतो. वित्तीत अवस्थेमध्ये योगाभ्यास घडून येत नसतो. पण तरी सुद्धा मैत्री करुणामुदितोपेक्षा अशा स्वरूपाचं जर आम्ही मैत्री करुणा वगैरे अशा स्वरूपाचं किंवा मुदिता आणि उपेक्षा अशा वृत्ती मी मन प्रसन्न करत राहिलो चित्त प्रसादन करत राहिलो तर वित्तीत दशेमध्ये सुद्धा योगाभ्यास घडतो. हा एक महत्वाचा मुद्दा त्या ठिकाणी राहतो. आणि दुसरा लाभ असा की या अनुष्ठानाने चित्ताचे बल नाश पावतात आणि चित्तात अंतर बहिर्मुख करणाऱ्या चित्तमलांचा नाश झाला असल्याने समाधीच्या साक्षात अभ्यासकांनी निर्वेदपणे योगाभ्यास करून अलब्ध भूमिकत्व आणि दौर्मनस्य यांचाही निराश होऊन साधकाच्या योगाभ्यासात प्रगती होते. त्यांनी चित्ताचे जे मल आहेत ते नाश पावतात आणि मग चित्ताला बहिर्मुख करणाऱ्या चित्तमलांचा नाश झाला त्यामुळे समाधीच्या साक्षात अभ्यासकाली निर्वेदपणे योगाभ्यास अशा स्वरूपाचा इथे खूप मुळापर्यंत जाऊन अशा प्रकारचा विचार आहे की ज्या राग आणि द्वेष यांच्यामुळे हे सगळं घडत असतं त्या राग आणि द्वेषांनाच दूर करणं अशी प्रक्रिया या ठिकाणी आहे.
म्हणून वाग्भटाने रागादिरोगान सततान शक्तान अशेष काय प्रसतान अशेषान अशी सुरुवात केली आणि रागादीच रोग असणारे अशा स्वरूपाचे आहेत. खऱ्या अर्थाने ज्वरादी रोग असं म्हटलं नाही, रागादी रोग अशा स्वरूपाचं म्हटलं. तेव्हा ते मुळापासून मैत्री करुणा वगैरे अशा प्रकारच्या भावनांनी चित्त प्रसादन करून जर दूर झाले तर समाधी अवस्था तुमची जास्त चांगली अशा प्रकारची सिद्ध होते. हा त्यातला महत्वाचा मुद्दा. आता प्रकृत सूत्रात सांगितलेल्या साधनाने वरील जाप कसे होतात त्याचा विचार करू. मला सुख असं दुःख केव्हाही नसावं अशा प्रकारची वासना प्राणी मात्रांच्या ठिकाणी नेहमी वास करते. सुख किंवा दुःख कशापासून होते याविषयीच्या कल्पना अथवा भावना भिन्न अधिकाराच्या जीवात भिन्न प्रकारच्या आहेत. परंतु अनुकूल वेदनीयत्व म्हणजे सुख आणि प्रतिकूल वेदनीयत्व म्हणजे दुःख या सुखदुःखांच्या स्वरूप लक्षणात केव्हाही अंतर पडत नाही. तेव्हा मला सुख असावे आणि दुःख नसावे ही स्वाभाविक अशा स्वरूपाची भावना. सुख म्हणजे काय, जे मला हवं असं वाटतं ते सुख आणि जे नको असं वाटतं ते दुःख. अनुकूल वेदनीयत्व म्हणजे सुख आणि प्रतिकूल वेदनीयत्व म्हणजे दुःख. तर ह्या संकल्पना अगदी बालवयापासून ते वार्धक्यावस्थेपर्यंत बदलत राहतात. अगदी लहान वयामध्ये बालवयामध्ये असताना जर मला चेंडू मिळाला, मला काहीतरी खेळणं मिळालं, मला खायला मिळालं म्हणजे मला सुख होत. आणि मला हवंय आणि मला ते मिळालं नाही म्हणजे मला दुःख अशा स्वरूपाचं प्राप्त होतं. जसं वय वाढेल तसं सुख दुःखाच्या संकल्पना बदलत राहतात. आणि बंगला गाडी वगैरे अशा स्वरूपाचं असलं म्हणजे सुख आहे, पण कुठेतरी झोपडीत राहतोय म्हणजे दुःख आहे अशा स्वरूपाच्या कल्पना असतात. किंवा मला विशिष्ट प्रकारचा अभ्यासक्रम करायला मिळाला म्हणजे मला सुख होतं, तो मिळाला नाही तर मला दुःख होतं वगैरे. किंवा नोकरी मिळाली, व्यवसाय मिळाला वगैरे वगैरे अशा. तर हे जे मला हवं असं वाटतंय अनुकूल वेदनीय आहे ते सर्व सुख आणि जे प्रतिकूल वेदनीय आहे ते सर्व दुःख. दुसरी एक व्याख्या केली जाते सुख दुःखाची की सर्वम आत्मवशम सुखम सर्वम परवशम दुःख. जे जे आपल्या अधीन आहे ते सुख आणि जे दुसऱ्याच्या अधीन आहे परवश अशा स्वरूपाचं आहे ते दुःख. म्हणजे मला गाडी असली की सुख असतं, पण गाडी नसली की दुःख येतं, कारण ते माझं सुख त्या गाडीवर अवलंबून. आणि म्हणून ते परमार्थतः दुःखच आहे असणार अशा स्वरूपाचं. मला तरी ते आता तात्कालिक सुख अशा स्वरूपाचं वाटतं. पण आत्मा सच्चिदानंद स्वरूप आहे, तो अधिष्ठान आहेच आणि त्यातच माझं मन स्थिर झालं तर मी कुठल्याही इंद्रियांच्या अधीन, दुसऱ्या इंद्रियांच्या अधीन किंवा त्यांच्या विषयोपभोगांच्या अधीन नाही. आणि म्हणून ते खऱ्या अर्थाने सुख अशा स्वरूपाचं. तर अल्टिमेटली आत्म्याशी संबंधित असणारं जे सुख आनंद तो खरा आनंद, ते खरं सुख जे दुसऱ्या कोणावरती कुठल्याही गोष्टीवर अवलंबून जाईल. आपलं आपण ध्यान लावलं, समाधी लागली की आपल्याला आत्म्याचा आनंद प्राप्त होतो. हे सर्वात उत्तम अशा स्वरूपाचं सुख जे आत्मवश अशा स्वरूपाचं आहे, परवश कोणत्याही प्रकारचं नाही. ही सुख दुःखे ज्या विषयांपासून उत्पन्न प्राप्त होतात त्या विषयांविषयी क्रमाने राग आणि द्वेष क्लेश चित्तात उत्पन्न होत असतात. म्हणजे प्रथम विषय लाभ, मग विषयोपभोग, नंतर त्या विषयोपभोगापासून सुख संवेदना झाल्यास त्या विषयाविषयी संबंधी अंतःकरणात राग म्हणजे आसक्ती आणि दुःख संवेदना निर्माण झाल्यास त्या विषयासंबंधित द्वेष निर्माण. विषय लाभ ही पहिली घटना की मला काहीतरी सुंदर दृश्य बघायला मिळालं, काहीतरी कानावर पडलं, उत्तम संगीत किंवा असं. तर यांनी मला सुखाची अनुभूती येते आणि राग निर्माण होतो ते वारंवार आपलं. पण मी काहीतरी दुर्दर्श भीषण अशा स्वरूपाचं काहीतरी बघितलं किंवा काहीतरी अशा स्वरूपाचा आवाज ऐकला तर हे मला नको, त्याच्याविषयी तिटकारा अशा स्वरूपाचं काहीतरी प्राप्त होतो. त्या विषयोपभोग ही पहिली पाहिली असणार, ही पहिली गोष्ट. मग विषयाचा लाभ पहिल्यांदा, मग विषयोपभोग
सुख संवेदना निर्माण झाली तर राग किंवा आसक्ती, दुःख संवेदना निर्माण झाली तर द्वेष हे निर्माण होतात. हे रागद्वेष अंतःकरणातील मल आहे. हे मल व्युत्थानाखाली मनुष्याच्या हातून चांगली वाईट कृत्ये घडवून आणीत असतात. त्याचप्रमाणे योगाभ्यासकाली या भरावाईट कर्मांच्या आणि रागद्वेषांच्या संस्कारामुळे चित्त एकाग्र होणे अवघड होते. त्या व्युत्थानाखाली या प्रकारच्या राग आणि द्वेषामुळे माणसाच्या हातून चांगली वाईट अशा स्वरूपाची कर्म घडत असतात. एखाद्या गोष्टीविषयी राग निर्माण झाला म्हणून ते पुन्हा पुन्हा ते उपभोग घेण्याची अशा प्रकारची प्रवृत्ती निर्माण होते आणि ते प्रमाणाच्या बाहेर अशा स्वरूपाचं जायला लागलं तरी त्यातून पुढे दुःख अशा स्वरूपाचं निर्माण होतं. आणि जे आम्ही टाळण्याचा प्रयत्न करतोय त्याच्याविषयी द्वेष किंवा तिटकारा अशा स्वरूपाचा निर्माण झालेला आहे, तेच जर वाट्याला आलं तरी त्यांनी दुःख अशा स्वरूपाचं होत राहतं. आणि मग ते टाळण्याकडे प्रवृत्ती असते, त्याच्यासाठी माणूस काही वेगळे विचार करू शकतो, वेगळ्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करतो आणि मग त्यांनी पुन्हा त्याला दुःख अशा स्वरूपाचंच प्राप्त होतं. त्यात चांगली किंवा वाईट कृत्य त्याच्या हातनं या प्रकाराने घडत राहणं अशी गोष्ट या रागद्वेषामुळे होत असते. आणि मग योगाभ्यासकाने या भरावाईट कर्मांच्या आणि रागद्वेषांच्या संस्कारामुळे चित्त एकाग्र होणं अवघड की मनात त्या प्रकारचे विचार येत राहतात, चित्त विक्षेप अशा स्वरूपाचे होत राहतात आणि मग चित्त एकाग्र होत नाही. आणि मोठ्या प्रयत्नाने ते एकाग्र केले तरी त्याचे व्युत्थान घडते. मी पुन्हा त्या गोष्टींचा विचार करायला लागतो, बाकीच्या गोष्टींचा विचार करायला. अशा प्रकारे चित्त वारंवार व्युत्थित झाल्यास अलब्ध भूमिकत्व हा विक्षेप प्राप्त होतो. व्युत्थित चित्तात त्याच कादृश्यामुळे ज्ञानापासून भ्रांती दर्शनापर्यंतचे विक्षेप आणि दौर्मनस्य हा उपद्रव हे होत असतात. त्यात तुमचं चित्त जर एकाग्र नाही होऊ शकलं तर ते विक्षिप्त या प्रकरणांमध्ये अशा स्वरूपाचं राहतं आणि मग तुम्हाला समाधी अवस्था कधी प्राप्त अशा स्वरूपाची होत नाही. तर त्यामुळे ज्ञानापासून भ्रांती दर्शनापर्यंतचे विक्षेप आणि दौर्मनस्य हा उपद्रव होत असतात. तेव्हा हे उत्पन्न होऊ नयेत म्हणून प्रकृती सूत्रात फार उत्कृष्ट उपाय सांगितला आहे. तो सांगताना योगसूत्रकार चित्त विक्षेपकारक रागद्वेषांच्या अगदी मुळाशी जाऊन तेथे कशी भावना केली म्हणजे रागद्वेषांचे स्वरूप पालटेल हे सांगतात. चित्त विक्षेपास कारण रागद्वेष, त्याच कारण सुखदुःखांचा पूर्वीचा अनुभव, त्याच कारण अनुकूल प्रतिकूल विषय लाभ आणि ह्या अनुकूल प्रतिकूल विषय लाभास कारण पूर्वकाली घडलेल्या पुण्य पापांचे आचरण हे होय. तर ते कारण परंपरा असणाऱ्या अशा स्वरूपाचे आहे की चित्त विक्षेपाचं कारण रागद्वेष, त्याचं कारण सुखदुःखांचा पूर्वीचा अनुभव, त्याचं कारण अनुकूल आणि प्रतिकूल विषय लाभ आणि त्या अनुकूल विषयाला प्रतिकूल विषय लाभास कारण पूर्वकाली घडलेल्या पुण्य पापांचे आचरण. त्या पुण्य आणि पाप अशा प्रकारच्या जी काही आचरण आपल्याकडनं झालेली आहेत त्या पुण्याच्या योगानं काहीतरी अनुकूल वेदनी अशा स्वरूपाचं प्राप्त होतं आणि त्याच्यामुळे त्याच्याविषयी राग अशा स्वरूपाचा निर्माण होतो आणि पुन्हा पुन्हा प्रवर्तन इच्छा होते. आणि पापाचरण अशा स्वरूपाचं काहीतरी झालेलं असेल तर त्याच्या पुढे प्रतिकूल वेदनीय अशा स्वरूपाच्या काहीतरी गोष्टी निर्माण व्हायला लागतात आणि मग त्याच्याविषयी द्वेष किंवा धिक्कारा अशा स्वरूपाचा निर्माण व्हायला लागतो. आणि या राग आणि द्वेष या भावनांमुळे चित्त प्रसन्न राहत नाही, चित्त एकाग्र होत नाही आणि मग अलब्ध भूमिकत्व आणि अनवस्थितत्व अशा स्वरूपाचे दोष निर्माण व्हायला लागतात. तर हे जर सगळं प्रकरण टाळायला अशा स्वरूपाचं हवं असेल तर पुण्य आणि पाप यांच्या मुळापर्यंत अशा स्वरूपाचं जायला हवं. तेव्हा रागद्वेषांना पूर्वी अनुभवलेल्या सुखदुःखांचा अनुभव जरी कारण असला तरी त्याही पलीकडे अगदी मुळाशी पुण्य आणि पाप हे भाव आहे. त्या पुण्य पाप आणि सुख दुःख हे भाव जेव्हा चित्तात उत्पन्न होतात त्यावेळेस त्यांचे स्वरूप विशिष्ट भावनेने बदलता आले तर तज्जन्य रागद्वेषांचे स्वरूप सुद्धा पालटते.
आणि मग व्युत्थानकाली चित्त विक्षेप आणि अथवा दौर्मनस्य आणि समाहित काली अलब्ध भूमितत्व उत्पन्न करण्याची त्यांची शक्ती नष्ट होते आणि निर्वेदपणे योगाभ्यास करून चित्तास इष्ट योग भूमिकेचा लाभ मिळतो. तर जेव्हा पुण्य पाप किंवा सुख दुःख अशा प्रकारचे भाव चित्तात उत्पन्न होतात त्यावेळीच त्यांचे स्वरूप विशिष्ट भावनेने बदलता आले. तर हे खूपच मुळापर्यंत जाणं असणार अशा स्वरूपाचं प्रकरण आहे. तर तज्जन्य जे रागद्वेष आहे त्यांचे स्वरूप पालटतं असणार अशा स्वरूपाचं. आणि मग व्युत्थानकाली चित्तविक्षेप आणि दौर्मनस्य अथवा दौर्मनस्य आणि समाहितकाली अलब्ध भूमिकत्व उत्पन्न करण्याची त्यांची शक्ती नष्ट होते आणि निर्वेदपणे योगाभ्यास करून तेव्हा आता सुख दुःख पुण्य पाप यांच्याविषयी विशिष्ट भावना करून त्यांचे स्वरूप कसे पालटायचे आणि चित्ताची प्रसन्नता कशी प्राप्त करून घ्यावयाची ते पाहू. सूत्रकार असे सांगतात की सुखदुःखांविषयी क्रमाने मैत्री इत्यादी भावना केल्याने चित्तप्रसादन होते. आता ह्या भावना केल्याने चित्तप्रसादन कसं होते याचा विचार करू. सूत्रात सुख दुःख पुण्य आणि अपुण्य यांच्याविषयी क्रमाने मैत्री करणा मुदिता आणि उपेक्षा या भावना कराव्यात असं सांगितलं. त्या सुखाशी मैत्री हा पहिला मुद्दा असणार अशा स्वरूपाचा. त्यातील सुख याविषयी संबंधी मैत्रीची भावना करावयाची ते अशी. सुख प्राप्त झालेली अशी कोणतीही व्यक्ती दृष्टीस पेटली की हा माझा मित्रच आहे अशी मैत्रीची भावना करावी. अशी भावना करत राहिल्याने हळूहळू तशी भावना खरोखरच होऊ लागते आणि त्याच्या सुखाने आपल्या चित्तातही सुखवृत्ती उत्पन्न होऊ लागते. तर सुखी माणसाच्या विषयी हा माझा मित्र आहे त्याच्याविषयी मैत्री भावना निर्माण करणं असं हळूहळू आम्ही जर प्रयत्नपूर्वक करू लागलो तर खरोखरच मैत्रीची भावना निर्माण होते आणि मग तो जसा सुखी आहे तसं सुख आम्हालाही आपसुकच अशा स्वरूपाचं प्राप्त व्हायला लागतं आणि त्याच्या सुखाने आपल्या चित्तातही सुखवृत्ती उत्पन्न होऊ लागतात. सामान्य व्यावहारिक माणसाला दुसऱ्याचे सुख पाहून हा मनुष्य अशा वस्तू लाभाने सुखी झालाय मला मात्र हे सुख नाही असे वाटून खेद होतो. तर कधी कधी त्या सुखी मनुष्याविषयी त्याच्या मनात असूयाचे विचार निर्माण आणि त्याने चित्त कलुषित होते. तर हे अगदी कॉमन असणार अशा स्वरूपाचा की सुखी माणूस बघितला काय याच्याकडे भरपूर संपत्ती आहे म्हणून हा सुखी आहे, याच्याकडे भरपूर अधिकार आहेत म्हणून हा सुखी आहे, याच्याकडे भरपूर ज्ञान आहे म्हणून हा सुखी आहे. अशा प्रकारच्या संकल्पनेमुळे माझ्यापाशी हे असतं तर मी कसा सुखी झालो असतो अशी भावना निर्माण व्हायला लागते आणि मग माझ्याकडे ते नाही याचं मला दुःख व्हायला लागतं. तर खरोखरच असा सुखी आणि हा माझा मित्र आहे असं जर मी कल्पना केली तर हे त्याच्याविषयीचे द्वेष असूया याही गोष्टी दूर होतात आणि मला हे हवं ही जी भावना आहे ती पण नष्ट व्हायला मदत होते. तर आता हे खरंच अवघड आहे खऱ्या अर्थाने प्रत्यक्षामध्ये आणणं अवघड असणार अशा स्वरूपाचं आहे. जनरली लोक याच प्रकारचा विचार करतात की या कारणांशी रिलेटेड त्याचं सुख आहे आणि म्हणून तो सुखी आहे अशा स्वरूपाचं आणि मग ती कारण माझ्यापाशी नाहीत म्हणून मी दुःखी आहे. आणि कसा बघा त्याला सुखाचा लाभ होतो आणि मला मात्र होत नाही अशा प्रकारचे असूया त्याच्या मनात जागृत अशा स्वरूपाचे होते. पण आजचं एक जे सगळ्याला काहीतरी आढळलं ना जसं ब्रह्म आणि माया असं त्यांनी कॉम्बिनेशन दाखवलं आणि तुम्हाला म्हणजे ब्रह्मावर आहे कुठलीही गोष्ट करताना तुम्हाला बनवणं हा ब्रह्मा झाला आणि त्याचं स्वरूप व्यक्त होणं म्हणजे ज्याला आपण मार्केटिंग माया असं. तर ते न करता फक्त ब्रह्मतत्व जर मिळवायचा प्रयत्न केला इतकं दूर राहिला तर ते कसं हा एक प्रश्न आहे व्यवहारिक जगात ते कसं वागणार. ब्रह्म आणि माया इथं आणणं जरा अवघड आहे. सुखाची नेमकी संकल्पना व्यक्ती परत
तर वेगवेगळी राहील, मग कसे समजावे. याच्यामध्ये मुद्दा असा आहे की एखाद्याला तो दुसरा कशामुळे सुखी आहे आणि ते सुख माझ्यापाशी नाही म्हणून दुःख होऊ शकेल. एखाद्याला होणार नाही खऱ्या अर्थाने की माझी सुखाची संकल्पना वेगळी आहे. खूप पैसा असला म्हणजे सुख असतं असं मला नाही वाटत. त्यामुळे हा खूप पैसा आहे म्हणून सुखी आहे असं मला नाही वाटलं तर मला काय त्याच्याविषयी उपेक्षा बुद्धी अशा स्वरूपाची निर्माण होईल की ठीक आहे तो आहे सुखी असणार. पण मी जर मैत्री अशा स्वरूपाचा भाव ठेवला की तो सुखी आहे, छान आहे असणार अशा स्वरूपाचं, माझा मित्र आहे अशा स्वरूपाचं म्हणून, तर कदाचित त्यांनी आपण दुःखी होणं आणि त्याच्या विषयी असूया निर्माण होणं या गोष्टी होणार नाही. त्याच्या सुखाच्या संकल्पना आणि आमच्या सुखाच्या संकल्पना या जर भिन्नच असतील तर खरं म्हणजे फार इश्यू येणार नाही. म्हणजे मला त्याच्याविषयी काही वाटण्याचा संबंध राहणार नाही. पण सुखाच्या संकल्पना एकच असतील तर मात्र हा प्रसंग ओढवेल की त्याच्याजवळ सुख आहे माझ्याजवळ नाही म्हणून त्याच्याविषयी असूया आणि माझ्याजवळ ते सुख नाही म्हणून माझा त्याच्याविषयी द्वेष असणार असं किंवा दुःख निर्माण होणं अशा प्रकारची गोष्ट होईल. तर सुखदुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जय हे जे गीतेतलं तत्वज्ञान आहे की सुख आणि दुःख हे सारखेच आहेत असणाऱ्या किंवा लाभ अलाभ जय अजय या सगळ्या गोष्टी सारख्याच असणाऱ्या आहेत. मला सुखाने आनंदही होत नाही आणि दुःखकारक घटना घडली म्हणजे दुःखही होत नाही असं जर झालं तर ती आदर्श स्थितप्रज्ञ अशा प्रकारची वृत्ती झाली. पण ही अवस्था प्राप्त होण्यापूर्वी सामान्यपणे काय परिस्थिती असते तर दुसऱ्याचं सुख बघून असूया किंवा त्याच्याविषयी द्वेष अशा स्वरूपाचा आणि आपल्याला सुख नाही म्हणून दुःखाची भावना ह्या अगदी सर्वसामान्य स्तरावरती सापडणाऱ्या अशा स्वरूपाच्या गोष्टी आहेत. तर तिथं आम्ही मैत्री अशा प्रकारचा जर भाव धरला की त्यामुळे मैत्री निर्माण होते, सुखी माणसाची मैत्री अशा स्वरूपाची निर्माण होते. तर हे जे काही रागद्वेष निर्माण होतात ते निर्माण होण्याचं टळतं असा थोडक्यात त्याचा अर्थ आहे. आणि मग आम्ही निदान दुःखी होत नाही हा खूप महत्वाचा अशा स्वरूपाचा. आम्ही सुखी पण होतो हा वेगळा मुद्दा त्या प्रकारच्या भावना सारख्या निर्माण केल्यामुळे त्याच्यासारखेच आम्ही पण सुखी बसून व्हायला लागतो. आणि असूयेला थारा न मिळाल्यामुळे दुःख होण्याचं टळतं. चरकाचार्याने जे म्हणलंय मानस हा पुन्हा इष्टस्य अलाभात लाभाच्या अनिष्टस्य. इष्ट गोष्ट प्राप्त झाली नाही आणि अनिष्ट गोष्ट प्राप्त झाली किंवा इष्ट गोष्ट पण प्राप्त झाली तरी मानस विकार हे निर्माण होतात असणाऱ्या स्वरूपाचे. तेव्हा इष्ट गोष्ट प्राप्त झाली नाही त्यांनी मला सुख मिळणार आहे अशी माझी संकल्पना आहे, ती गोष्ट मला प्राप्त झाली नाही आणि ती दुसऱ्याला प्राप्त झालेली आहे असं जर मला दिसलं असणार अशा स्वरूपाचं तर मला माझ्याजवळ ती गोष्ट नाही म्हणून दुःख होणं, ज्याच्याजवळ ती गोष्ट आहे त्याच्याविषयी असूया अशा स्वरूपाची निर्माण होणं या गोष्टी स्वाभाविक अशा स्वरूपाच्या राहतील. आणि तिथे त्या वृत्तीचा तिथेच निरोध असणार अशा स्वरूपाचा करायचा आणि मैत्री भाव त्याच्या बाबतीत ठेवायचा. तर अर्थात ही गोष्ट अवघड असणार आहे अशा स्वरूपाची, सोपं हे काही प्रकार नाही. सुखी प्राण्याविषयी मैत्रीची भावना करत गेल्याने अभ्यास बलाने त्याची भावना खरोखरच होऊ लागते आणि त्याच्याविषयी मैत्री हा भाव उत्पन्न होतो. त्याच्या संबंधी असूयादी भाव उत्पन्न होणे शक्य नसते. म्हणजे हा चित्त दोष त्यावेळी नाहीसा होतो. आपल्या मित्राला काही सुख मिळाले तर आपल्याला आनंद होतो, त्याप्रमाणे सुखी व्यक्तीला पाहून आपल्या चित्तात मैत्री हा भाव उत्पन्न झाल्या
आपल्या मित्राला हे सुख मिळाले असा वाटून आनंद. मित्र आहे आणि त्याला काहीतरी उत्तम स्कॉलरशिप मिळाली, त्याला उत्तम जॉब मिळाला, त्याचं चांगलं स्थळ मिळालं किंवा असं काही चांगली गोष्ट ते घडली, तर माझी खरी मैत्री त्याच्याशी असेल तर मला आनंद होतो. अरे वा वा, छान, त्याला चांगला जॉब मिळाला बरं का, अशा स्वरूपाचं. तर तशी जशी परिस्थिती आहे, तशी परिस्थिती कुठल्याही सुखी माणसाला बघितल्यानंतर माझ्या मनात निर्माण व्हायला पाहिजे, मैत्री निर्माण व्हायला पाहिजे. तिथं मैत्री आहे म्हणून आम्हाला सुख होतं. आम्ही उलटा विचार करतोय की मैत्री झाली म्हणजे सुख होतं. आमच्या डोक्यामध्ये त्याच्याविषयी तिरस्कार किंवा असूया निर्माण न होता त्याच्याविषयी मैत्री निर्माण झाली तर मला त्याच्याप्रमाणे सुख प्राप्त होईल. मला त्याला सुख मिळाल्याचं बघून आपल्याला सुख अशा स्वरूपाचं प्राप्त होईल. भर्तृहरींनी नीतिशतकामध्ये एक श्लोक दिलाय, केते के न जानी म्हणे, की स्वतःचा स्वार्थ काही नाही, स्वार्थ काही नाही, पण दुसऱ्यांसाठी कष्ट घेणारे असणाऱ्या ही उच्च दर्जाची व्यक्ती असणार. स्वतःचाही स्वार्थ आहे आणि दुसऱ्याचाही त्यामध्ये फायदा असाच प्रकारचा होणार आहे, ही त्याच्यापेक्षा कनिष्ठ दर्जाची. दुसऱ्याचा फायदा काही नाही, फक्त स्वार्थ अशी असणारी तिसऱ्या दर्जाची, त्याच्यापेक्षा खालच्या दर्जाची. आणि स्वार्थही नाही, परार्थत नाहीच नाही, अशा प्रकारची वृत्ती असणारी व्यक्ती अत्यंत खालच्या दर्जाची. ते के न जानी होईल, त्यांना काय नाव द्यावं. म्हणजे आपण जेव्हा एखादं कर्म करतो तेव्हा स्वार्थाने एखादं कर्म करणं ह्यात गैर नाही. कारण सामान्यपणे सुखार्थात सर्व होता मता सर्व प्रवृत्ती, या सुखासाठी सगळी धडपड असते आणि मला सुख मिळणार आहे आणि म्हणून त्या स्वार्थापोटी प्रेरित होऊन मी एखादा कर्म करतो. तर ही पहिली पायरी अशा स्वरूपाची. हे करत असताना स्वार्थाबरोबर परमार्थही साधता येतो. असं जर झालं, मला फायदा होतोच आहे पण दुसऱ्याचाही मी फायदा करून देतो, तो त्याच्यापेक्षा जास्त वरच्या पायरीवरचा अशा स्वरूपाचा मनुष्य आहे किंवा अशा प्रकारची व्यक्ती. म्हणजे मी आता चिकित्सा करतोय आणि चिकित्सा करत असताना मला स्वार्थ प्राप्त होतोय, मला पैसे मिळत आहेत, मला कीर्ती मिळते, प्रतिष्ठा मिळते, त्याबरोबर रुग्णाचं पण भलं होतंय, तो रोगातून मुक्त होतोय, त्याला काहीतरी आरोग्य संपन्नता आल्यामुळे चतुर्विध पुरुषार्थांची प्राप्ती होऊ शकते वगैरे. त्यात नुसता स्वार्थ नाही, परार्थ पण त्याच्यामधनं झाला आणि अनुषंगिक फल त्याच्यातून प्राप्त स्वरूपाची होत राहतात आणि आपलं आणि दुसऱ्यांचं दोघांचंही कल्याण त्यामध्ये घडून येतं. पण केवळ माझं भलं व्हावं, आलेल्या रुग्णाला भरपूर पैसे घेऊन मी औषध दिली, त्याला बरं वाटत त्याच्याशी माझं काही देणं नाही, अशा प्रकारची जर मी संकल्पना केली तर तो नुसता स्वार्थ असा स्वरूपाचा. एकतर मी माझं कर्तव्य योग्य रीतीने पार पाडलं नाही, हा एक त्याच्यातला महत्वाचा मुद्दा अशा स्वरूपाचा राहतो. आणि दुसरी गोष्ट की दुसऱ्याचा पण फायदा व्हायला पाहिजे, ही गोष्ट त्याच्यामध्ये मी ठेवली नाही, हा महत्वाचा मुद्दा अशा स्वरूपाचा राहतो. न एक स्वादू भुंजीत, एकट्यानेच गोड खाऊ नये असं एक सुभाषित आहे. तर फक्त आपणच सुखी व्हावं अशा प्रकारची संकल्पना ठेवली, आपल्या बरोबर इतरही लोक सुखी व्हावेत अशा प्रकारची संकल्पना असावी. आणि म्हणून विशेषतः भारतामध्ये आर्थिक वैषम्य प्रचंड आहे. जे एखाद्या व्यक्तीचं संपूर्ण वर्षभराचं उत्पन्न असतं ते एखाद्या व्यक्तीचं दिवसभराचं उत्पन्न असतं. तेव्हा फक्त आपली उन्नती होत राहावी आणि आपल्यालाच काय पैसे मिळायचे ते मिळत राहावे, बाकी कोणाला काही मिळू नये, अशा स्वरूपाची संकल्पना जर केली गेली तर ती आणखी मारक अशा स्वरूपाची. तर
स्वार्थाबरोबर परमार्थ हा जर साधता आला तर त्याच्यापेक्षा जास्त बरं. आणि स्वार्थाचा विचार नाहीच, केवळ परमार्थाचाच विचार. केवळ दुसऱ्याचं भलं व्हावं, किंबहुना स्वतःला कष्ट सोसून सुद्धा दुसऱ्याचं भलं करण्याची वृत्ती, ही सर्वात चांगली वृत्ती. बाबा आमटेवार उत्तम उदाहरण. स्वतः उत्तम वकील, उत्तम सधन कुटुंबात जन्मलेले अशा स्वरूपाचे असताना महारोग्यांचं संपूर्ण आयुष्य झोपून दिलं, कितीतरी हाल अपेक्षा सहन केल्या, नातेवाईक वगैरे सगळ्यांचे दोष ओढवून घेतले असणार. पण परमार्थ साधला. कुष्ठरोग्यांना वरच्या पातळीवरती नेलं, त्यांना सन्मानाने जगणं शिकवलं वगैरे वगैरे. तेव्हा अशा प्रकारची जी उदाहरणं आहेत ती वेगळ्या स्तरावरची उदाहरणं स्वरूपाची आहेत, की केवळ परमार्थ असणार आहे, स्वार्थ नाहीच, किंबहुना स्वार्थ हानी ज्याच्यामध्ये आहे. पांडुरंग शास्त्री आठवलेंचं उदाहरण थोडस वेगळं असणार अशा स्वरूपाचं आहे, की त्यांनी आपल्या बरोबर समाजाचा उद्धार केला, पण आपलाही उद्धार केला असं पण आहे. तर सुरुवातीला त्यांनी झोकून देऊन काम केलंय असणार अशा स्वरूपाचं अनुयायी निर्माण होत गेले, स्वाध्याय परिवार मोठा अशा स्वरूपाचा होत गेला. आठवले शास्त्रींचा पण आर्थिक स्तर उंचावत गेला. जी गोष्ट बाबा आमटेंच्या बाबतीमध्ये घडलेली नाही असणार अशा स्वरूपाचं. त्यांनी खरोखरच झोकून देऊनच काम केलं आणि आपली तमा नाही बळगली. हा, ते नंतर झालंय का, खूप उशिरा. म्हणजे यांचं जे प्रकाश आमटेंच्या बाबतीमध्ये 1500 रुपये पगार असं ते घेत होते त्या डॉक्टर म्हणून असणार अशा स्वरूपात. आणि जेव्हा अमेरिकेला जायचा प्रसंग आला तेव्हा त्यांनी मासिक उत्पन्न 1500 रुपये असं लिहिलं, आणि अमेरिकन विसा अधिकाऱ्याने 1500 रुपये काही अमाऊंटच नाही आहे असं म्हणून रिजेक्टेड, हॅव्हिंग नो सफिशियंट फंड्स अशा स्वरूपाचा रिजेक्शनचा शिक्का मारला. त्यांनी त्याला आधी विचारलं की 1500 म्हणताय तुम्ही, 1500 आहेत का 15,000 आहेत? नाही, 1500 आहेत. आम्ही रिजेक्शनचा शिक्का बसला. प्रकाश आमटे म्हणले ठीक आहे, नाही येऊ, परत निघाले. एसटी मध्ये बसले, गावाच्या जवळ पोहोचत असताना फोन आला एम्बसीकडनं की प्रकाश आमटे आणि मी विसा ऑफिसर बोलतोय आणि सॉरी मी तुम्हाला रिजेक्ट केलं, पण यू कम बॅक विसा. ही मधली सूत्र जी कुमार केतकर आणि इतर मंडळींनी त्याच्याविषयी गदारोळ केला आणि मग एम्बसीला जाग आली आणि एम्बसीने त्यांना विसा दिला असणार अशा स्वरूपाचा. तर 1500 रुपये मानधनावरती राहायचा, अर्थात तिथे राहत असताना खूप मोठा खर्च होता वगैरे अशा स्वरूपाची गोष्ट नाहीये, पण जर माझ्या मनामध्ये ती वृत्तीच नाहीये यातनं मला पैसे कमवायचे वगैरे, तो विषयच येत नाही खऱ्या अर्थात. आणि म्हणून स्वार्थ नाही केवळ परार्थ असणाऱ्या अशा स्वरूपाची जी लोक आहेत ती जास्त वरच्या दर्जाची. स्वार्थ आणि परार्थ दोन्ही साधणारी अशी पण चांगली आहेत. पांडुरंग शास्त्री आठवले त्यांचं उत्तम उदाहरण. केवळ स्वार्थी तर सर्व संपूर्ण समाजच असतो, की माझं कसं भलं होईल आणि मला कसं पैसे मिळतील, मी कसा सुखी होईल वगैरे. पण स्वार्थही नाही आणि केवळ दुसऱ्याला त्रास द्यायचा अशा प्रकारची व्यक्ती, परार्थही नाही स्वार्थही नाही आणि निष्कारणच दुसऱ्याला त्रास देणार अशा स्वरूपाची जी लोक आहेत ते के न जाणीव, ते कोण असं मी समजत नाही असं भरपूर त्याच्यात म्हटलं. तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन मुळापर्यंत जाऊन या भावना निर्माण होणार नाही, किंवा त्यांच्या बाबतीमध्ये मैत्री ही भावना निर्माण करून सुखी माणसाच्या बाबतीमध्ये चित्त प्रसादन घडवून आणणं अशी गोष्ट या ठिकाणी अपेक्षित आहे. आणि तसं जर झालं
तर जे चित्त विक्षेप अंतराय असणाऱ्या अशा स्वरूपाचे आहेत त्या त्याच्या समोर बरोबर असणारे धर्मनस्य वगैरे अशा प्रकारचे जे उपद्रव आहे ते निर्माण होत नाहीत आणि मग समाधी अवस्था जास्त चांगल्या रीतीने घडते. तर हा त्यातला एक महत्वाचा असणारा अशा स्वरूपाचा मुद्दा हा. आणि म्हणून मैत्री करुणा मुदितोपेक्षाणाम सुखदुःख पुण्यापुण्य विषयाणाम अशा स्वरूपाचं भावनता चित्त प्रसाद. दुःखाच्या संदर्भामध्ये अशीच करुणा प्राप्त होऊन दुसरी दुःखी व्यक्ती सापडली की माझ्या मनामध्ये करुणा निर्माण होईल. ज्ञानेश्वरांनी म्हणले विश्वाचे अर्थ माझ्या मनी प्रकाशले असणार अशा स्वरूपाचं. ती किती मोठी संकल्पना असणार आहे अशा स्वरूपाची की विश्वामध्ये एवढ्या मोठ्या प्रकारचं दुःख आहे आणि ते माझ्या मनामध्ये प्रकट अशा स्वरूपाचं होतं आणि मग कारुण्य भाव निर्माण. मागे ती गोष्ट सांगितलेली आहे. आमच्याकडचा एक विद्यार्थी फर्स्ट इयरची परीक्षा होती आणि नो नाईट नावाच्या गोळ्या खाऊन अभ्यास करायचा. त्याला मी बऱ्याच वेळा सांगितलं की असला उद्योग करू नकोस करत आहे, तर त्याने काही सोडला नाही. आणि शेवटचा अष्टांग संग्रहाचा पेपर होता आणि मग तो उन्मादासारखी लक्षणं दाखवायला लागला. मी सेकंड इयरला आणि तो फर्स्ट इयरला, एवढंच दोघांमधलं फरक. कपडे फाडायला लागला, केस विस्कटायला लागला, मला काही आठवत नाहीये, मी आता काय कसं करणार परीक्षा वगैरे, परीक्षेला जाणारच नाही असं त्यांनी सुरू केलं. आम्हाला जेवढे सुचतील तेवढे आम्ही उपचार केले, सारस्वत सोडून वाक्षण केलं वगैरे वगैरे. भट वैद्यांच्याकडे त्यावेळेला जात होतं, भटांच्याकडे घेऊन गेलो, भटांनी त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. काही ढिम्म परिणाम त्याच्यावरती काही झाला नाही. परीक्षेची वेळ जवळ आली, 2 वाजताचा पेपर, 1 वाजायला आला. मग मी त्याच्या एका सिनियरला सांगितलं की तू कॉलेजमध्ये जा आणि त्यांना सांग असं असं आहे, मला सेपरेट बसवण्याची व्यवस्था होईल का असं विचार. कर्मधर्म संयोगाने दादा भट, अशोक भटांचे ज्येष्ठ बंधू, ओमचा दवाखाना उरकून तिथं आले आणि ते आलेत म्हटल्यानंतर आम्ही त्याला घेऊन त्यांच्याकडे गेलो. त्यांनी बघितलं, ऐकून घेतलं आणि त्याला घेऊन केबिन मध्ये आत गेले, दार लावून घेतलं आणि 2च मिनिटात तो शांत होऊन बाहेर आला. तो पक्का शांत झाला होता. परीक्षेला गेला, त्याने पेपर दिला, 2 मार्कांनी पास झाला, त्याला डिस्टिंक्शन मिळालं. त्याला मी जेव्हा विचारलं की त्यांनी काय केलं तुला, तो म्हणला काय नाही, मला अंगारा लावला कपाळात. खोलीमध्ये आत नेलं, दार बंद केलं आणि अंगारा लावला आणि तो 2 मिनिटात बाहेर आला. अनाकलनीय आहे. तेव्हा मी दादा भटांना विचारलं की नेमकं काय केलं तुम्ही अशा स्वरूपाचं. त्यांनी मला उत्तर दिलं नाही खऱ्या अर्थाने विचार करायचं, पण त्यांच्या कृतीतून उत्तर मिळालं आणि ती त्यांची भावमुद्रा मी कधीही विसरू शकणार नाही. ते एवढंच म्हणाले, काही नाही रे, त्याला खूप त्रास होतो. कारुण्य नावाची गोष्ट काय असू शकते, हा मूर्तिमंत भाव त्या चेहऱ्यावरती असणारा अशा स्वरूपाचा की नाही, मला या माणसाविषयी करुणा वाटते. बस तेवढ्याने त्याच्या दुःखाचं निवारण झालं. असं निवारण सगळ्यांचं होतं नाही होतं हा वेगळा असणार अशा स्वरूपाचा मुद्दा. ती ताकद, अध्यात्मात ती ताकद असणारी अशा स्वरूपाची आहे. पण जेव्हा अशा प्रकारचं दुःख आम्ही बघतो तेव्हा त्याच्याविषयी कारुण्य निर्माण होणं, अरे रे काय या विचाराला दुःख होत आहे, दुःख नसावं असं मला वाटतं, मलाही वाटतं आणि मग त्याला वाटतं, त्यालाही वाटतं आणि मग या दुःख निवृत्तीसाठी आपण सुचत उपाय करूया. त्या कारुण्य निर्माण होणं, हे कारुण्य हाच बाबा आमटेंच्या बाबतीतला महत्वाचा हेतू ठरला.
त्या अशा अवस्थेच्या कुष्ठरोग्याला बघितल्यानंतर जे कारुण्य निर्माण झालं त्यांनी कुष्ठरोग्यांसाठी संपूर्ण आयुष्य वाढलं. तर हा टर्निंग पॉइंट होता त्यांच्या आयुष्यातला असणार. तसं या प्रकारचं कारुण्य विश्वाचा अर्थ माझ्या मनी प्रकाश आले अशा प्रकारची जेव्हा परिस्थिती निर्माण होते, ज्ञानेश्वरांना गीतेचं तत्वज्ञान सर्वसामान्य लोकांसाठी ज्ञानेश्वरीमध्ये उद्भूत करावं असं का वाटलं? गीतेचं तत्वज्ञान एका फक्त विशिष्ट संस्कृत जाणणाऱ्या लोकांपुरतच मर्यादित असणार आहे स्वरूपाचं. तुकारामाने वेदांमधलं तत्वज्ञान त्यांच्या अभंगातनं ओवीबद्ध अशा स्वरूपाचं केलं आणि उलट ते म्हणतात की वेदाचा अर्थ आमासीचा ठावा, वेदांचा अर्थ आम्हालाच माहिती असणार अशा स्वरूपाचं. तेव्हा ते कारुण्य, या सगळ्याच्या मुळाशी कारुण्य आहे की खऱ्या अर्थाने या दुःखापासून मुक्तीचा उपाय काय असा विचार जर करायचा झाला तर कारुण्य हे त्याच्यावरचं उत्तर असणार आहे रूपाचा. निदान ह्याच्या दुःखाचा परिहार होऊन हा सुखी हो अशी मनोभावाने मनात इच्छा करावी आणि अशी वारंवार भावना केली म्हणजे सवयीच्या समर्थन दुःख माणसा स्वतःच खरोखरीच अंतःकरणात कारुण्य व्हावं. ज्वर चिकित्सेमध्ये शेवटी जे सूत्र आलेलं आहे, करुणार्द्र मनशुद्धम सर्व ज्वर विनाश. करुणार्द्र अशा स्वरूपाचं शुद्ध मन हे सर्व ज्वरांचा नाश करणार त्या स्वरूपाचं सांगितलं. तर नुसतं ज्वर हा उपलक्षण धरावा, सर्व रोगांचा नाश करणार अशा स्वरूपाचं. पण खऱ्या अर्थाने तो कारुण्य भाव निर्माण होणं ही गोष्ट गरजेची असणार आहे. ही सोपी गोष्ट अजिबातच नाही. कारुण्य अशा प्रकारचं निर्माण होणं ही गोष्ट सोपी अजिबातच नाही. पण वारंवार त्याचा अभ्यास अशा स्वरूपाचा केल्याने आम्ही ती साध्य करू शकू अशा स्वरूपाचा मुद्दा राहील. दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी होऊन त्याच्या दुःखाशी समरस होणे म्हणजे कारुण्य म्हणता येईल का? आपण दुःखी होणं अपेक्षित नाहीये. आपल्या मनामध्ये करुणा निर्माण होणं ही गोष्ट अपेक्षित. त्याच्या दुःखाने आम्ही दुःखी झालो तर शेवटी पुन्हा दुःख या विषयाशी आम्ही येऊन भिडू, तर तसं अपेक्षित नाहीये. तर कारुण्य म्हणजे करुणाभाव अशा स्वरूपाचा निर्माण होणे हीच गोष्ट त्या ठिकाणी अपेक्षित आहे. पण परदुःख शीतल असतं अशी एक म्हण आहे. आपल्याला असणारं दुःख हे दाहक किंवा पीडा देणार असतं. दुसऱ्याला दुःख असेल तर मला काय त्याचं, तो त्याचं दुःख भोगतोय आणि त्यामुळे माझा त्याशी काही संबंध नाही अशी जर आम्ही संकल्पना केली तर ती वाईट असणारी अशी स्वरूपाची. त्या दुःखाच्या विषयी माझ्या मनामध्ये करुणा निर्माण होणं ही गोष्ट अपेक्षित अशा स्वरूपाचा आहे. आणि करुणार्धम मनशुद्धम सर्वज्वर विनाशनम ही गोष्ट खरीच आहे. या प्रकाराने कारुण्य जर निर्माण झालं तर ते सर्व ज्वराचा किंवा सर्व व्याधींचा नाश करण्याला समर्थ अशा स्वरूपाचा असतं. हा त्यातला एक खूप महत्वाचा स्वरूपाचा भाग आहे. ठीक आहे, इथं थांबूया आणि बुधवारी परत याच्याविषयी अशा स्वरूपाचं करूया. बुधवारच आहे, येत्या बुधवारी होईल. आणि मग फेब्रुवारी पासून फक्त बुधवारीच आहे. फक्त मी बुधवारी नसेन तर मात्र मी सांगेन. आणि बुधवारचा दवाखाना बंद ठेवणार आहे, त्याच्यामुळे मग जरा फ्रेश राहील अशा स्वरूपाची परिस्थिती होईल. योगेन चित्तस्य पदेन वाचां मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिदानतोऽस्मि.